नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण पोलीस भरतीची एक सिरीज चालू करतोय। त्याच्यामध्ये सर्व झालेले 2024 मध्ये झालेले सर्व पेपर आपण स्टेप बाय स्टेप गणिताचं विश्लेषण आपण त्याच्यामध्ये घेतोय। याच्या अगोदर आपण एक SRPF गट क्रमांक 3 जालनाचा आपण टाकलेला आहे। तर हा पेपर आहे आता SRPF गट क्रमांक 10 सोलापूरचा हा पेपर असेल। सोलापूरचा पेपर आहे, याचा आपण आज विश्लेषण बघूया। बघा, पहिलाच प्रश्न काय आहे आपल्याला? प्रश्न आहे वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर जसे 2 आहे व 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 जसे 1 होते, तर त्यांचे आजचे वय आपल्याला विचारले आहे। आता मित्रांनो सांगा मला, आज किती होतं? तर आज हे गुणोत्तर आहे ना, आणि 5 वर्षापूर्वी। आता मित्रांनो, या गणितामध्ये कसं 2 प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता, एक पारंपरिक मेथडने आणि एक शॉर्ट प्रकारे। बघा आता कसं आहे, दोन्ही प्रकारे तुम्हाला सांगतो मी। म्हणजे काय असेल, किती आहे सर? 7x - 5 आणि 2x - 5। आता सर हे -5 कसं काय आणलं आणि 7x कसं आणलं? हा जो पहिला गुणोत्तर आहे ना, बघा हे गुणोत्तर आहे ना, हे 7 जसे 2 हे गुणोत्तर घेतले, त्याला फक्त x जोडले आपण, आणि हे 5 वर्षापूर्वी आहे ना, पूर्वी असेल तर आपण वजा घेतो, आणि 5 वर्षानंतर जर असतं तर आपण इथं अधिक घेतलं असतं। आणि 5 वर्षापूर्वी किती होतंय सर? तर हे गुणोत्तर होतंय, मग बरोबर हे गुणोत्तर। एवढं करायचं आहे, याला फक्त आता गुणायचं आहे, फक्त यांचा भाग। आता हे खालच्या छेदातल्या संख्येने या वरच्या अंशातल्या संख्येने गुणायचं आहे, आणि अंशातल्या संख्येने या छेदातल्या संख्येला गुणायचं आहे। मग 7 कसं? हे सर 7x वजा हे 5x। जर आपण 1 ने 7 ला गुणलं तर 7x येईल ना, आणि 5 ला गुणलं तर 5x। आता तसं 6 ने 2 ने गुणला, 6 2 सर हे 12x वजा 6 5 सर हे 30। आता फक्त x एकाकडे काढा आणि संख्यात एकाकडे काढा। आता 7 जर इकडे जाईल तर काय होईल? 12x वजा हे सर 7x, हा 30 आहे ना, हा 30, हा इकडे वजा आहे, तिकडे काय होईल सर? तर इकडे सर अधिक होईल। अधिक किती सर? 5। पण या 30च्या अगोदर वजा चिन्ह आहे ना, हे वजा चिन्ह। आता काय असेल हे? आता 12x, आता 7x, 12x मधून 7x वजा झाले तर किती राहतील सर? तर हे 5x बरोबर। आता वजा अधिक आहे तर यांचं काय होईल? 30 मधून 5 वजा होतील ना, म्हणजे काय होतील सर? 5। मित्रांनो, मी तुम्हाला हे नियम सांगितलेले आहेत। जर असं असेल तर काय होतं सर? तर वजा होतं, चिन्ह विरुद्ध आहे ना, तर वजा आहे। हे चिन्हाचा नियम मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेला आहे। आता सर मी इकडे गुणाकार आहे, x बरोबर हा काय जिकडे भागीला जाईल ना, तर 5 5 25, म्हणजे x बरोबर काय आलं सर? मग आपलं x बरोबर आलंय 5। मग आता आपला काय गुणोत्तर आजचं विचारलं ना आपला, आणि आजचं गुणोत्तर काय आहे सर? तर हे आहे। मग आपण काय करणार? 5 × 7 करणार, आणि 5 × 2 करणार। 5 7 सर हे 35, आणि 5 2 सर 10, म्हणजे 35 असेल वडील, आणि हा 10 असेल मुलगा। आजचं वय आहे मग सर त्यांचं हे आहे सर 35 10 असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता। ही आहे एक पारंपरिक मेथड, आणि आता तुम्हाला एक शॉर्ट मेथड सांगतो। त्या मेथडमधून फक्त तुम्हाला 5 सेकंदामध्ये गणित सॉल्व होईल, तुम्हाला काहीच लिहायची गरज नाही, ठीक आहे? आता बघा, आता ही मेथड लक्षात घ्या। आता काय म्हटलं? वडील मुलग्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? 7 जसे 2 आहे, आणि आपल्याला विचारलं आहे का? तर त्यांच्या आजचे वय आपल्याला विचारलं आहे। आता मला सांगा, पहिले वडील आहे, वडील म्हणजे 7 असेल, मुलगा 2 नंबरला आहे, मुलगा म्हणजे इथं 2 असेल, बरोबर? एवढं तर समजलं ना, पहिला वडील तर 7 वडील आहे, म्हणजे याच्यामधला हे पहिले जे असेल, हे जे पहिलं आहे याच्यामधले हे सर्व वडिलांचे वय असेल। मग आपण काय करायचं? या 7 ने 35ला भाग जातो का सर? तर हो। 7 ने सर 49 जातो का सर? हो। 40ला जातो का 7 ने? तर नाही, हे ऑप्शन आपलं गेलं आहे। हे एलिमिनेशन टेक्निक आहे बरं का, याच्यामध्ये ऑप्शन आपले एलिमिनेशन होऊन जातात। मग आत्ता सर, आता परत 2 ने मग सर्वाला जातोय, 10 ने जातोय, 14ला जातोय, आणि 20ला जातोय। आता परत काय म्हटलंय? आता पुढचं वाक्य बघा, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर काय होते? तर हे होते। म्हणजे याच्यातलं मला सांगा, आपण वडील कोणतं असेल? तर मग 6 असेल की 1? 6 असेल सर वडील। मग 5 वर्षापूर्वी ना, आज जर समजा 35 पकडलं सर, हे 35 मधून 5 वजा करा, म्हणजे किती असेल सर? मग 5 वर्षापूर्वी 30 असेल ना, मग ते आज जर 35 असेल तर
मग ठीक आहे, आता 49मधून पण मग 5 वजा करा. 49मधून 5 वजा किती सर? तर 44. 70मधून पण 5 वजा करा, किती राहतील सर? तर 65. आता हे 6 आहे ना, हा तो ऑप्शन गेला आहे, हे 3 ऑप्शन आहेत. आता 30ला सर 6ने भाग जातो का? तर हो सर, 6 पंच 30. म्हणजे आपलं काय, 44ला जातो का? मग 44ला जात नाही, म्हणजे हा 49ला जात नाही. मग 65ला जातो का 6ने? तर नाही, म्हणजे हे पण माझं नसेल, हे पण नाही, हे 3ही ऑप्शन गेले. मग काय राहिले? 1 नंबर. 30ला जातो ना 6ने भाग, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? वडिलांचं वय असेल 35 आणि मुलांचं असेल 10. तर हे जे गुणोत्तर प्रमाण, या टेक्निकनुसार तुम्ही गुणोत्तरचा कोणताही प्रश्न आला तर या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला पेन पण उचलायची गरज नाही, फक्त डायरेक्ट बघायचं आहे. हे पहिलं वडील आहे ना, डायरेक्ट बघायचं आहे कोणाला भाग जातो, याला जात नाही. मग काय करायचं? 5 वर्षापूर्वी मग 6ने 5 कॅन्सल करायचे, 30 राहतात, इथं 44 राहतात, इथं 65 राहतात. मग 65ला जातो का सर? तर नाही, हे गेला. 44 राहतो सर, हे पण. मग आपलं उत्तर करून जातं हेच. फक्त याच्यावर मित्रांनो सराव करा. सराव केलं की 2-5 सेकंदामध्ये तुम्हाला गणित सॉल्व्ह होऊन जातं. ठीक आहे. आणि असे प्रश्न पेपरमध्ये आपल्याला विचारतात आणि हे पेपर विचारलेलं आहे. आपण पेपरचं विश्लेषणच बघतोय. चला दुसरं उदाहरण बघू. चला आता हा प्रश्न बघा, प्रश्न कसा विचारतो? हा प्रश्न बघा, आता प्रश्न कसं विचारतो? काय प्रश्न आहे? 148 छेदामध्ये सर 138 आहे. इथे काय आहे? भागाकार आहे. तर भागाकारचा काय करणार आपण? गुणाकार करणार. आणि ज्यावेळेस आपण भागाकारचा गुणाकार करतो 80 छेदामध्ये आणतो, छेद 80मध्ये आणतो. मग काय असेल सर? 184 भागिला सर 120. फक्त सर याला आपण आता कटछाट करणार, असं तिरकस कटछाट असेल. आता बघा, 4 त्रिक 12 आणि हे 0. 4 त्रिक 12, 2 उरले, 4 7 सर तर 28. आता इथे बघा, बेसक 12 आणि बेनम 18. इथे बेनम 18 आणि बेदून. आता अजून कुठं भाग जातो का सर? हो सर, 23 त्रिक 69 आणि 23 चूक 92 सर. अजून कुठे भाग जातोय का सर? तर हो सर, बे दुनी 4 आणि ते बे हे 15. आता अजून कुठं नाही सर. मग 37 दुनी सर किती सर? तर 74 आणि 15 त्रिक सर हे 45 आहे सर असं ऑप्शनमध्ये. आता या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे आपलं फायनल उत्तर असेलच आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता. ठीक आहे. चला, काही अवघड नाही मित्रांनो, 10 ते 15 सेकंदामध्ये गणित सॉल्व्ह होऊन जातात. चला नेक्स्ट उदाहरण बघू. चला आता बघा काय आहे, 2 संख्यांचा लसावी 90 आहे व मसावी किती आहे? 15 आहे. तर त्या कोणत्या संख्या आहेत किंवा असतील? आता त्या संख्या कोणत्या असतील आपल्याला विचारलं आहे. 2 संख्याचा मसावी आणि लसावी दिला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं लसावी आणि मसावी जर दिला असेल तर काय करायचं आहे? लसावी भागीला मसावी करायचं आहे. बस. मग आता दोन्ही दिलं आहे ना. लसावी किती आहे सर? हे 90 आहे आणि मसावी किती आहे सर? तर 15. द्या फक्त याला भाग. मग किती होईल सर? 15 सख 90 सर. म्हणजे उत्तर काय आलं आहे? 6 आलं आहे ना, 6. मग आता 6चे फक्त अवयव पाडायचे. किती असेल? 2 म्हणजे बेत्रिक 6 ना. मसावीने गुणायचं आहे. हे मसावी आहे ना 15, मसावीने गुणायचं आहे. मग किती असेल सर? हे 15 आणि हे सर 15. म्हणजे 15 दुनी सर 30 आणि 15 30 सर 45. त्या 2 संख्या आहेत. एक संख्या असेल पहिली लहान संख्या 30, दुसरी संख्या असेल 45. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता. ज्या गणितामध्ये संख्या दिलेल्या नाहीत, लसावी आणि मसावी दिलेल्या आहे. आणि मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थित आणि इन डिटेलमध्ये मी आपल्या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ते व्हिडिओ आपल्या यूट्यूबला पण आहे. ठीक आहे. जर तुमची ही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. चला नेक्स्ट उदाहरण बघू. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की या चॅनलवरती पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं सर्व मटेरियल आपण फ्री ऑफ कॉस्ट आणि पूर्ण कंटेंट क्लिअर इथं कन्सेप्ट सहित आपण इथं टीच करतो आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत
शेअर करा. चला बघा, आता असे प्रश्न आपल्याला विचारतात. हा अपूर्णांक हा चॅप्टरवरचा प्रश्न आहे. बघा कसा सॉल्व्ह करायचा मी तुम्हाला सांगितलं आहे. 2/3 आहे अधिक 5/4 आहे अधिक 7/8 आहे सर. मग याच्यामध्ये आपण काय करायचं आहे. आता सर पहिले काय करायचं आहे, छेद समान आहे का ते बघायचं आहे. 3, 4, 8 आहे, छेद समान नाही सर. मग छेद समान करण्यासाठी सर आपण काय करतो, तर छेद समान करण्यासाठी आपण सर लसावी करतो. मग लसावी काढायची आहे. 8, 4 आणि 3 अशी कोणती संख्या आहे की त्यांना भाग जाईल अशी संख्या घ्यायची आहे. मग काय करायचं सर, आपण 8 चूक 32 आणि 32 त्रिक जर घेतला आपण तर 32 त्रिक सर. पण याच्या अगोदर सर एक 48 पण संख्या आहे ना. 48 पण आहे की 48 या संख्येला 4ने पण भाग जातो, 8ने पण जातो आणि 3ने पण भाग जातो. मग आपण काय करू शकतो, 48 घेतलं काय आणि 96 घेतलं काय तरी काही फरक नाही बरं का. आपण 48 घेतली आहे. मग आता 3 1 3 आणि 3 6 18 साई 16 दुनी सर, तर 16 दुनी सर 32. हे आपण 32 केलं. आता 4 1 4 12 पंच सर, तर हे 60 हे अधिक. आता 8 सकम 48 साईन 7 सर हे 42. म्हणजे किती आलं सर, 102 म्हणजे 134 भागीला सर 48. आता सर फक्त याला कटछाट करायचं आहे आपल्याला. काय असेल, बे दुनी बे चूक बे सख 12 आणि बे 7 14. म्हणजे आपलं उत्तर काय असेल सर, ऑप्शन 67 छेदामध्ये 24 असं ऑप्शनमध्ये आहे. 3 मध्ये आहे 67/24. ऑप्शन क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व्ह करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट जर माहीत असेल तर गणित सॉल्व्ह होऊ शकते. चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे, तर हा अपूर्णांकाचा प्रश्न आहे. पण अपूर्णांकामध्ये एकपेक्षा जास्त चिन्ह आहे. चिन्ह किती असं म्हणजे अपूर्णांकाचा बोडोमॉस असं म्हटलं तरी चालते. मग काय आहे सर, 2/3 आहे सर अधिक किती आहे, इथे गुणाकार आहे. मग 3/7 आहे सर. मग आपण ह्या भागाकार आहे ना, भागाकारा केलं सर गुणाकार, मग उलटसुलट होऊन जाईल सर. किती, 35 सर 18. मग काय आहे सर, वजा 7/18. फक्त आता गुणाकारामध्ये कुठं कटछाट होतं आहे का ते बघायचं आहे आपल्याला. 3 1 3 3 6 18 7 1 7 7 5 सर 35. म्हणजे याचं उत्तर काय फक्त 5/6. म्हणजे सर याला आपण असं लिहू शकतो 2/3 अधिक 5/6 वजा 7/18. असंच आहे ना, इथे काय 3 आणि याच्यामध्ये काहीच नाही राहिलं. मग आता याला सर याची लसावी काढा. पाया समान करायचं असेल तर आपण लसावी काढतो. मग लसावी किती सर, तर 18. कारण 18ला 6ने विभाग जातो आणि 3ने जातो आणि मोठी संख्या आहे 18. मग आपण काय करायचं आहे, मग 3 सक साईन 2 सर हे 12 अधिक साईन 3 18 3 5 सर हे 15 वजा 18 1 18 हे 7. आता 12 आणि 15 सर किती होतात, तर 12 आणि 15 सर हे 27 वजा 7 आणि छेदामध्ये सर 18. आता 27 मधून 7 गेले तर किती उरतात सर, तर 20 आणि छेदामध्ये किती सर 18. मग याला सर भाग द्या, 2ने भाग जातो याला सर. मग किती असेल 10/9 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 10/9 हे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. 10/9. आणि मित्रांनो कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर 9/10 पण आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सॉल्व करायचं होतं. ऑप्शन क्रमांक 3 याचं असेल उत्तर. आणि असे गणित मी तुम्हाला वारंवार ज्यावेळेस तुम्हाला मी अपूर्णांक हा चॅप्टर आपल्या टॉपिकमध्ये घेतला आहे तिथे मी तुम्हाला सांगितलं आहे की अपूर्णांक टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. आता तुम्ही बॅक टू बॅक दिसलं असेल, मागचा पण उदाहरण अपूर्णांकाचाच होता, हा पण गणित अपूर्णांकाचाच आहे. अपूर्णांक चॅप्टर मित्रांनो व्यवस्थित करा. त्याच्यात 1 ते 2 ते 3 प्रश्न हमखास त्याच्यावरती असतात. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा हा प्रश्न आहे. हा प्रश्न काय आहे, घातांक या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की घातांकमध्ये काय असतं, घातांकमध्ये गुणाकार असेल तर काय होतं, भागाकार असेल तर काय होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं गुणाकार असेल तर काय होतं सर, बेरीज, चिन्ह जवळपास समान आहे. भागाकार असेल तर काय होतं सर, तर वजाबाकी. ह्या चिन्हातून मी तुम्हाला सांगितलं होतं की असं लक्षात ठेवायचं, भागाकार जवळपास इक्वल आहे ना, म्हणजे भागाकार वजाबाकी आहे, गुणाकार आहे आणि अधिक आहे, असं करायचं आहे. पण आता याच्यामध्ये बघा एचा घन एचा वर्ग आणि एचा घात 4 आहे.
तर काय करायचं आहे, इथे काय आहे गुणाकार आहे, इथे काय आहे गुणाकार आहे. मग आपण काय करायचं आहे, ह्या वरच्या घातांकाची सर्वांची बेरीज करायची आहे बस. कारण पाया समान आहे ना, नाहीतर आपण पाया पण समान केला असता. पाया कसा समान करायचा हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला पाया समान करायची गरज नाही, फक्त काय करायचं आहे घातांकाची बेरीज करायची. 4 आणि 2 6, 6 3 सर 9, म्हणजे एचा 9 घात आहे असं आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आणि हेच आपलं उत्तर. काहीच करायची नाही, फक्त 3 अधिक 2 अधिक 4 करायचं आहे, उत्तर 9 येतं आणि ए ठेवून द्यायचं आहे. आलं आपलं उत्तर. काही अवघड आहे? गुणाकार असेल तर घातांकाची सर्वांची बेरीज करा, भागाकार असेल तर घातांक सर्व वजाबाकी करा. सरळ सरळ मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता काय म्हटलं, कमलेशची उंची 140 सेंटीमीटर आहे व आदितीची उंची 105 सेंटीमीटर आहे. तर कमलेशच्या उंचीचे आदितीच्या उंचीशी गुणोत्तर काढा. म्हणजे कमलेशचे आदितीच्या, म्हणजे आदिती, हां मग आता कमलेश किती आहे सर, तर 140 आहे आणि आदिती किती आहे 105 आहे. आता बघा, एकक स्थानी आपण 5ची कसोटी शिकलो होतो. एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर त्या दोन्ही संख्येला 5ने भाग जातो. मग सर 5 दुनी 10 आणि 5 8 सर 40. आता 5 दुनी 10 सर आणि 5 1 5. आता सर अजून कशाने भाग जातो का यांना, तर हो सर 7 चूक 28 आणि 7 त्रिक सर 21. म्हणजे कमलेश आहे 4 आणि आदिती आहे 3. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे याचं उत्तर. आणि मित्रांनो 4 पण आहे बरं का. पण बघा आपल्याला विचारलं आहे काय, कमलेशच्या उंचीचे आदितीच्या उंचीशी, म्हणजे आदिती आपल्याला खाली पाहिजे, कमलेश आपल्याला वरती पाहिजे. म्हणजे आपल्याला आदिती 3 पाहिजे आणि कमलेश 4 पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता काय प्रश्न आहे, तर हा प्रश्न बघा. सुबाभळच्या 100 रोपांची किंमत आहे 90, तर 250 रोपांची किंमत किती आहे. आता सुबाबळीच्या झाडांची, असं म्हणणार सुबाबळींच्या 100 रोपांची किंमत किती आहे सर, 100 आहे ना. हे 100 आपण आहे त्याची रोपाची किंमत, त्याची किंमत किती आहे सर 90. 100 रोपांची किंमत किती 90 त्यांनी दिली आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे 250ची किंमत किती असेल. हे 250 मी तर ठेवलं, याच्या आपल्याला विचारलं आहे बस. इथे मी तुम्हाला काय सांगितलं, गुणाकार टाका आणि हा 100 सर भागीला आणा, संपला विषय. एवढं फक्त याला सॉल्व करा. आता काय असेल सर 1 0 2 0, 1 0 2 0 कॅन्सल, 25 न सर 225 आहे सर असं ऑप्शनमध्ये. काहीच अवघड नाही मित्रांनो, एकदम सोपं आहे एकदम. ह्या ट्रिकनेच मी तुम्हाला गणित शिकवतोय आणि हे आपल्या क्लासमध्ये घेतलेलं उदाहरण आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा काय आहे, एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले, तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल. आता 8 मजुरांना किती दिले, हे 8 मजूर आहे त्यांना दिले सर आपण 1760 रुपये. तर 20 मजुरांना किती द्यावी लागेल, हे 20 मजूर म्हणजे किती द्यावी लागेल. इथे प्रश्नार्थक चिन्ह काढा आणि हा 8 छेदामध्ये आणा, फक्त याला फक्त कटछाट करा. 8 1 8 सर, 8 दुनी 16 आणि 8 दुनी 16 आणि हा 0 वरती. आता 22 दुनी सर, तर 22 दुनी 44 सर, 1 0 आणि 2 0, हे 0 जसेच्या तसे. म्हणजे 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल सर, तर 4400 रुपये द्यावी लागेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर गणित मित्रांनो काही अवघड नाही आणि पेपरमध्ये कसे प्रश्न विचारणार, कसे आपण 10 सेकंदामध्ये सॉल्व करून राहिलो की नाही गणित. फक्त कशामुळे सॉल्व करतो मित्रांनो, फक्त कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून. फक्त व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करा, कन्सेप्ट समजून घ्या. आणि मी त्याच्यासाठी आपण एक सिरीज पण चालू आहे आपली यूट्यूबवरती, PYQची सिरीज चालू आहे. PYQची सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट समजून देतो आहे आणि सर्व काही संकल्पना तुमच्या क्लिअर होतील तसं तुम्हाला व्यवस्थित शिकवतो आहे. तर ते जर तुम्ही बघितलं नसेल तर ती सिरीज व्यवस्थित बघून द्या. ती सिरीज जर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित बघितली ना आणि त्याच्यावर नोट्स काढली ना, तुम्हाला कुठंच क्लास लावायची गरज नाही, घरी बसून तुम्ही ते करू शकता. एवढं साधा आणि सोप्या भाषेत तुम्हाला टीच केलेलं आहे मी. ठीक आहे, चला जर तुम्हाला जर मित्रांनो कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझा मित्र पण जॉबला लागावा तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत
शेअर करा, कारण की त्यांना पण याचा फायदा होईल. तुम्हाला जसा होतोय तसं त्यांना पण याचा फायदा 100% होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा हॉलमध्ये असाल ना, त्यावेळेस तुम्हाला या सिरीजचा फायदा समजेल की ही सिरीज किती इफेक्टिव्ह आहे ते. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता काय आहे, 12 संख्यांची सरासरी 20 आहे. आता मित्रांनो बघा, नीट गणित फक्त समजून घ्या बरं का. गणित एकदा समजलं ना आता उत्तर निघतं. 12 संख्यांची सरासरी किती आहे सर? 20 आहे. त्यात 20 ही संख्या मिळवली तर सर्व संख्यांची सरासरी किती आहे? आता ऑलरेडी 12 आहे, 12ची सरासरी किती आहे? 20. मग मी सर हे 12 गुणिला 20 करू शकतो का? हो सर, 12 दुनी 24. म्हणजे यांची सर्वांची एकूण आहे ती किंमत किती निघाली? 240. त्याच्यामध्ये ही 20 मी ही एक संख्या मिळवली आहे, म्हणजे किती होईल सर? 260. मग 260 आणि आता सर त्या संख्या किती झाल्या? त्या संख्या 12 होत्या, त्याच्यामध्ये 20 ही एक संख्या अजून मी मिळवली, मग त्या झाल्या असेल आता 13. मग 13ची सरासरी काढावी लागेल. मग 13 दुनी सर 26 आणि हा 0 इथे, म्हणजे किती असेल मग सर? आता किती असेल त्यांची सरासरी? मग तर सर्व संख्यांची सरासरी असेल मित्रांनो मग 20. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. फक्त मित्रांनो गणित एकदा तुम्हाला समजलं ना, हे 20 आहे ना, विद्यार्थी काय करतात, 12 संख्या सरासरी 20 आहे, त्यात 20 ही संख्या मिळवली, म्हणजे हेच फक्त इथं वाचण्यामध्ये गडबड होतं. जर गडबड झाली तर गणित काही समजलं नाही तर मग गणित चुकतं. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघू. आता बघा, हा प्रश्न काय आहे, एका बिंदूमधून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात? आता मला सांगा, एक बिंदू आहे, हे बिंदू आहे असं समजा. आता या बिंदूमधून मला सांगा किती रेषा निघतील? 2 निघतील, 1 निघतील, 3 निघतील. आता मी ही एक रेषा काढली, हा बघा. आता याच्यातून मी एक रेषा काढली ही, आता अजून दुसरी निघत नाही का? अजून इथं तिसरी निघत नाही का? चौथी निघत नाही का? 5वी निघत? आता बिंदूमधून किती रेषा आपण जेवढ्या काढल्या तेवढ्या निघतच राहतील ना. आहे का कमी? होत आहे का? नाही होत ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे? काय उत्तर आहे मग याचं? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अनंत. कितीही तुम्ही काढू शकता. ठीक आहे, एवढं साधा आणि सोपे प्रश्न विचारा. फक्त तुम्हाला हा बिंदू कळायला पाहिजे का? जर तुम्हाला बिंदूच कळाला नाही तर मग अवघड आहे. ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण. आता बघा, 28.3 किलोमीटर हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल? आता बघा, असे प्रश्न 28.3 किलोमीटर आहे. मग आता किलोमीटरला, आता इथं खाली काय आहे? इथं किलोमीटर दिलं आहे, 28 असेल. आता 3चा अर्थ आपल्याला म्हटलं आहे. आता मित्रांनो सरळ सांगतो मी तुम्हाला. पहिले असेल किलोमीटर, तर मग त्याच्यानंतर काय असतो? मीटर, आणि मग काय असतो सर? सेंटीमीटर. मग आता ज्या गोष्टीत आपल्याला इथं हा जो उल्लेख केलेला असेल ना, किलोमीटर पॉईंटमध्ये असेल, तर पॉईंटमध्ये असं असतं, इथं किलोमीटर आहे ना, तर पॉईंटमध्ये जी गोष्ट असेल ती मीटरमध्ये असेल. आणि जर आपल्याला मीटरमध्ये दिलं असतं समजा असं 28.3 हे मीटर आहे, तर मग काय झालं असतं? ह्या पॉईंटच्या अलीकडचं हे मीटर असतं आणि हे सर्व सेंटीमीटरमध्ये असतं. समजलं आहे तुम्हाला? तर अशा प्रकारे ते असतं. आता आपल्याला काय करायचं आहे? हे 1 किलोमीटर बरोबर किती आहे सर? 1000 मीटर. म्हणजे मला काय करावं लागेल सर? 28.3ला 1000ने सर गुणावं लागेल. आता वरती एक पॉईंट आहे, तर मी काय करणार सर? तो वरचा पॉईंट कॅन्सल करून टाकला नाही, इथे कॅन्सल करणार. मग काय करणार सर मी? 3, म्हणजे आपलं उत्तर काय येईल सर? मग 28 हे 300. याला जर गुणलं आपण तर ते येईल ना. पॉईंट आपण काढून टाकलं आहे, मग 2 शून्य जसं तसे देऊन टाकलं. मग आत्ता याच्यात तुम्हाला 28,300 आहे ना, म्हणजे काय सर? 28 हे किलोमीटर आपण वेगळं काढलं आहे आणि 300 आहे, हे 300 अधिक 300 हे मीटर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, 28 किलोमीटर आणि 300 मीटर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो मग याच्यामध्ये? तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट समजून घ्या. 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात, किती मीटरमध्ये सेंटीमीटर असतात, हे सर्व कन्सेप्ट समजून घ्या. चला ठीक आहे. आता काय आहे? 125चे 20% म्हणजे किती? आता टक्केवारीत आपण सांगितलं आहे 125 गुणिला 20% आणि भागीला किती आहे? 100. हे टक्के असतं, टक्के म्हणजे 100 भागीला घ्यायचं असतं. आता बघा, हा 0 कट, 5 दोन्ही सर 5 म्हणजे किती आहे?
म्हणजे 125चे 20% म्हणजे आहे ती संख्या 25 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. काहीच अवघड नाही. सेकंडवारी या चॅप्टरमध्ये सर्वात बेसिकमधला आणि पहिलाच प्रश्न हा आहे, पहिल्याच प्रकारमधला सोपा प्रश्न. आता बघा मित्रांनो, हा गणित बघा कसा आहे. सरळ व्याजचा प्रश्न आहे. सरळ व्याज काढा असं आपल्याला विचारलेलं आहे आणि सरळ व्याजच्या पहिल्याच प्रकरणामध्ये मी तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बघा, मुद्दल किती आहे 12,000, दर किती आहे सर 8% आणि कालावधी किती आहे सर 3.5 वर्ष आणि सरळ व्याज काढा आपल्याला प्रश्न आहे. जर आपल्याला 3 गोष्टी दिल्या असेल आणि सरळ व्याज आपल्याला विचारलं असेल तर काय असेल, मी तुम्हाला सूत्र सांगितलं होतं, मुद्दत गुणिला सर दर आणि सर कालावधी आणि भागीला काय सर 100 म्हणजे आपलं व्याज सर निघून जाते असं तुम्हाला सांगितलं होतं ना. मग काय मुद्दत किती दिली आहे सर, तर मुद्दल आहे सर 12,000 गुणिला दर किती आहे सर, तर दर 8% आहे आणि कालावधी किती आहे सर, तर 3.5 म्हणजे 3.5 वर्ष आणि भागीला सर 100. फक्त याला कटछाट करायचं आहे आपल्याला. आता वरती पॉईंट आहे तर तो पॉईंट खाली, मग त्याचा 0 ठेवून टाका, वरचा पॉईंट कॅन्सल गेला तो. आता सर 1 2 3 0 1 2 3 0 कॅन्सल. आता बारी अटी सर 96 आणि गुणिला 35, याला फक्त सॉल्व करा. 5 30, 30 0 हातच्याला 3, 5 45, 45 आणि 3 सर 48, हे 48 असेल हातच्याला. 3 18, 18 इथं ठेवा. मग किती असेल सर, हे 16 66, 66 6 हातच्याला किती, तर 6 3 9 27, 27 आणि 6 सर, तर 27 आणि 6 सर 33 आहे सर असं ऑप्शनमध्ये. 3360 हे असेल तुमचं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे. अवघ्या 10 सेकंदामध्ये गणित तुम्हाला, फक्त हे गणितामध्ये फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे हे कसं सॉल्व केलं आहे आपण ते, आणि हे फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं आहे याची पण तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आहे. ठीक आहे. चला आता बघा, एका कपाटाची खरेदी किंमत किती आहे, तर 32,000 रुपये आहे. जर ते कपाट 35,200 रुपयांना विकले तर किती टक्के नफा होईल. आता हा नफा तोट्या प्रकारामधला प्रश्न आहे मित्रांनो, आणि प्रत्येक टॉपिकवरती मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतात. आता हा नफा तोटामध्ये आहे. मी तुम्हाला नफा तोट्यामध्ये सांगितलं होतं, जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर आपल्याला नफा होतो. मग काय करायचं आपल्याला, इथं लिहायचं विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि बरोबर आपल्याला नफा निघून जाईल. मग काय करायचं आहे, विक्री किंमत किती आहे, तर 35,000 हे 200 सर आणि विक्री किंमत किती आहे सर, हे 32,000 हे 32,000. म्हणजे आता जर 35,200मधून 32,000 जर वजा केले तर उरतात किती सर, 3,000 हे 200, हे काय मिळालं आपल्याला, नफा मिळाला आहे. मग मी तुम्हाला सांगितलं आहे नफा गुणिला 100 आणि भागीला काय असेल सर, खरेदी किंमत. खरेदी किमतीवरच काढतात ना. मग आता काय नफा किती आहे सर, नफा आहे सर हे 3200 गुणिला 100 आणि खरेदी किंमत किती आहे सर, तर खरेदी किंमत आहे 32,000 रुपये, हे 32,000. फक्त याला कटछाट करायचं आहे. मग 1 0 2 0 3 0 1 0 2 0 3 0 32 कॅन्सल म्हणजे 1 असेल ना, म्हणजे तुमचं किती असेल 10% असेल. 10% त्याला झाला आहे नफा. 3,200 म्हणजे 10% आहेत मग सर ते आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट कळाली ती गणित कळालं. ठीक आहे. चला, जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जसा फायदा होतो आहे तसा फायदा त्या विद्यार्थ्यांना पण होईल. असे भरपूर विद्यार्थी आहेत मित्रांनो की जे क्लास लावू शकत नाही, ते खेड्यागावातूनच अभ्यास करतात, सिटी ठिकाणी येऊ शकत नाही, तर त्यांना या सिरीजचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. आता बघा, एका दुकानदाराने 5 वस्तूच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री दिली तर विचारले आपल्याला शेकडा किती टक्के सूट दिली. आता 5 वस्तूवर त्यांनी 1 दिली ना, म्हणजे त्यांनी 5 वरती 1 दिली. आपल्याला शेकडा काढायचा आहे ना, तर मग काय करणार आपण, 5 वस्ती 1 दिली तर 100 वरती किती, हाच प्रश्न ना. इथे गुणाकार टाका
आणि हा 5 फक्त भागीला आणा, याला फक्त कटछाट करायचं आहे. 5 एक 5, 5 दुनी सर 10 आणि हा 0 सर वरती. म्हणजे किती टक्के त्यांनी सूट दिली आहे, तर 20% त्यांनी सूट दिली आहे मित्रांनो. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. किती सेकंद लागतात मित्रांनो गणित सॉल्व करायला, तुम्हाला समजत असेल 10 सेकंदाच्या वरती गणित लागत नाही. फक्त 10 सेकंदामध्ये सॉल्व. फक्त तुम्ही काय करा, प्रॅक्टिस व्यवस्थित करा, कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट संकल्पना समजून घ्या. आणि तुम्हाला याच्यातून समजत असेल हा प्रश्न कुठं आहे, तर टक्केवारी शेकडेवारीचा प्रश्न आहे. मागचा कसा होता, तर नफा तोटाचा होता. त्याच्या मागचा कशा होता, तर कामकाळ वेगेचा होता. त्याच्या वेळेला सरळ व्याजचा होता. प्रत्येक प्रकारावरती गणित आहे मित्रांनो, आणि प्रत्येक प्रकार तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जास्त डिफिकल्ट नाही. प्रत्येक प्रकारामधला पहिल्या किंवा दुसऱ्या प्रकारामध्येच गणित त्यांनी टाकलेलं आहे, हे तुम्हाला समजत असेल. चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, एक विक्रेता एक टेबल 2520 रुपयास विकून 20% नफा मिळवतो, तर टेबलाची खरेदी किंमत आपल्याला विचारली आहे ना. आता काय आहे, तो 2500ला विकतो, त्यावेळेस त्याला 20% नफा होतो. म्हणजे मी सर याला 120 म्हणजे 2520 असं म्हणू शकतो. हो सर, 120 म्हणजे हे आहे ना, ठीक आहे. ज्यावेळेस 20% नफा होतो त्यावेळेस आपण एवढ्याला विकला तर होतो. म्हणजे 120 म्हणजे हे असेल, तर 100 म्हणजे आपली खरेदी किंमत असेल. मग 100 म्हणजे आपल्याला काढायचं आहे, 100 म्हणजे किती. आता 120 घ्या भागीला, बस याला फक्त कटछाट करा. हा 0 हा 0 कॅन्सल. बे सक 12 आणि ते काय सर, बे एक बे, बे दुनी 4 आणि बे सक सर 12. अजून सर भाग जातो. हो सर, 3ने भाग जातोय. 3 एक 3, 3 दुनी 6 आणि 3 चूक 12 आणि 3 दुनी सर 6. अजून सर भाग जातोय. हो सर भाग जातोय. बे एक बे, बे दुनी 4 आणि बे एक बे. म्हणजे आता काय राहिलं सर, 21 गुणीला फक्त राहिलं आहे 100. मग 21 वरती हे 2 शून्य जसं तसं, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 2100 रुपये असेल. म्हणजे खरेदी किंमत 2100 रुपये आहे मित्रांनो. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे सर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित कितीही अवघड येऊ द्या, फक्त व्यवस्थित कन्सेप्ट जर समजले असेल तर गणित 10 सेकंदात सॉल्व होतंच होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, वसतिगृहातील 45 मुलांना एकूण मासिक खर्च, वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च आहे 9090 रुपये. तर त्या एका मुलांचा मासिक खर्च विचारला आपल्याला. सरळ सरळ करायचा आहे. 45चा किती आहे, हा 45 मुलांचा आहे 9090 सर. तर एका मुलांचा आपल्याला विचारलं आहे. मग इथे गुणाकार टाका आणि हे फक्त भागीला आणा सर. करा फक्त कटछाट. आता बघा सर, वरती 9090 म्हणजे 9ने भाग जातो, खाली 45 म्हणजे 9ने भाग जातो. 9 5 सर 45, 9 एक सर 9, हा 0, 9 एक 9 आणि हा 0 वरती. आता सर अजून, आता सर 5ने भाग जातो यांना, कारण इथं 0 आहे ना, इथं 5 आहे. 5 एक 5, 5 दुनी 10 सर, हा 1 आहे म्हणजे इथे 0, 5 दुनी सर 10. म्हणजे एका मुलांचा मासिक खर्च किती आहे मित्रांनो, तर 202 रुपये आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. जर मित्रांनो फक्त व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला आता बघा, 3.25 किलोग्रॅम चहाच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील. आता आपल्याला काय करायचं आहे, 2.75 आहे म्हणजे 3.25. आता याला फक्त काय करायचं आपल्याला, याला फक्त आपल्याला 1000ने गुणायचं आहे. म्हणजे वरचे 2 तर 2 शून्य कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे किती होतील सर, 2750. आता 2750ला इथं फक्त 250ने भागायचं आहे. तर हा 0 कॅन्सल. 5 5 25 सर, 5 5 25 आणि 5 5 25. मग सर 5 1 5 आणि 5 1 5 म्हणजे किती पिशव्या होतील सर, 11 पिशव्या होतील सर. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर व्यवस्थित कन्सेप्ट समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, 84 रुपयांना 6 पेन मिळतात, तर 1.5 डझन पेनाची एकूण किंमत आपल्याला विचारली. आता 6ची आपल्याला काय दिलं आहे, 84 रुपये दिलं आहे ना,
आणि आपल्याला विचारलं 1.5 डझनची, या 1.5 डझनला आपल्याला पहिल्या नगात कन्वर्ट करावं लागेल। एका डझनमध्ये किती पेन असतात मित्रांनो, तर 12। मग आपल्याला 1.5 डझन म्हणजे 1.5 हे 1.5 डझन, याची किंमत आपल्याला कळेल। आता 15 दुनी किती सर, तर 30, हे 3, 15 1 15 आणि 3 सर 18, हा 1 पॉईंट आहे ना, मग हा 0 कॅन्सल, म्हणजे किती आलं, 1.5 डझनची एकूण नग किती आले, तर 18। मग 18 म्हणजे किती असा आपल्याला प्रश्न आहे। इथे गुणाकार टाका आणि हा 6 भागिले। आता फक्त याला कट करायचं आहे, 6 1 6, 6 3 18, 3 चूक सर 12, हाच्याला 1, 3 8 24, 24 आणि 1 सर 25, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ह्या 18 पेनाची एकूण किंमत होऊन जाईल मित्रांनो 252 रुपये। आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर 252 रुपये ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व केला असता। ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया। आता बघा नेक्स्ट उदाहरण काय आहे, 9 ने निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती। आता बघा आपण कसोटी हे चॅप्टर पूर्ण इन डिटेलमध्ये बघितलेलं आहे, त्याचा व्हिडिओ पण यूट्यूबला आपल्या आहे। तुम्ही जर विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला गेले, तिथं प्लेलिस्ट दिसेल, प्लेलिस्टमध्ये गणित नाव असेल, गणितामध्ये तुम्हाला हे कसोटी हे चॅप्टर तुम्हाला दिसून जाईल, तिथून तुम्ही हे बघू शकता। बघा 9 ने निषेध भाग जाणार आहे, तर मी तुम्हाला आता ट्रिक सांगितली होती, तर कसं करायचं आहे, 9 9 कॅन्सल करायचं आहे, बाकी जर 9 किंवा 0 उरत असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो। आता बघा 6 आणि 3 9 कॅन्सल, 4 आणि 3 7, 7 आणि 1 सर 8, आपल्याकडे उरतं किती 8, आपल्याला किती उरायला पाहिजे, तर 9। आता बघा 8 आणि 2 किती 10, 10 मधून 9 गेले तर उरतात 1, 1 आणि 5 6, 6 आणि 2 6 आणि 2 सर 8, म्हणजे 8 उरतात, म्हणजे माझं हे पण उत्तर नाही, हे पण नाही। आता इथे बघा किती आहे, 6 आणि 3 9, 7 आणि 5 12, 12 मधून 9 गेले 3 उरले, 3 आणि 6 सर, तर 3 आणि 6 सर 9, म्हणजे माझं उत्तर काय असेल, हेच। पुढचं मला सॉल्व करायची गरज नाही, 9 उरले ना, 0 किंवा 9 जर उरले तर ते माझं उत्तर असतं, म्हणजे 9 ने त्या संख्येला निषेध भाग जातो। आता इथे बघा इथे काय 5 आणि 4 9, 9 कॅन्सल, 8 आणि 2 10, 10 मधून 9 गेले तर 1, म्हणजे हे माझं नसेल, 1 उरतं आहे ना, म्हणजे माझं उत्तर काय असेल, हे 9 उरलेलं। अशा प्रकारे सहज आणि सोपं, तुम्ही काहीच करायची गरज नाही, फक्त तिथले कॅल्क्युलेशन करा, गणित तुमचं सॉल्व होऊन जातं। चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघू। आता बघा या गणितामध्ये काय दिलं आहे, 8 गुणिला 8 गुणिला 8 आहे, म्हणजे 0.8 आहे, 0.08 आहे, 0.008 आहे। आता मला सांगा 8चा जर आपण 3 वेळेस गुणाकार केला तर 8चा घन होतो की नाही, होतो सर। मग 8चा घन किती आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे घन पाठ करायचे, 8चा घन किती आहे सर, तर 512, मग हे सर 512 लिहिले। आता सर 512 सगळीकडेच आहे, मग कोणतं लिहायचं आहे, मग पॉईंट मोजायचे आहे, 1 2 3, इथे 3 आहे, इथे पॉईंटच्या नंतर अंक 2 आहे, इथे पॉईंटच्या नंतर अंक 1 आहे, यांची बेरीज करा, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, म्हणजे मला पॉईंटच्या नंतर 6 अंक पाहिजे, किंवा इकडनं 6 अंक सोडून पॉईंट द्या। इथं सर 3च आहे, मग काय करणार, तर डावीकडे सर मग त्या संख्येच्या डावीकडे मी 0 वाढवणार, मग इथं 1 0 2 0 आणि 3 0, इथे पॉईंट देणार आणि हे 0, म्हणजे 0.000 512 हे माझं असेल उत्तर। आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता। ठीक आहे, इथेच SRPF गट क्रमांक 10 सोलापूर पोलीस भरतीचा गणिताचा पूर्ण आपण विश्लेषण इथे बघितलेलं आहे। ठीक आहे, जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या व्हिडिओवरती दररोज आपण आता पोलीस भरतीचं विश्लेषणाची सिरीज चालू आहे। याच्यामध्ये अगोदर एक सिरीज चालू आहे PYQची, त्याच्यामध्ये कन्सेप्ट सांगतोय आणि PYQमध्ये आलेले प्रश्न सर्व आपण एक्सप्लेनेशन करून बघतोय। त्याच्यानंतर हे एक्सप्लेनेशन पोलीस भरतीची प्रत्येक 2024 मध्ये आलेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणची सिरीज पण चालू आहे। तर त्यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करून त्यांना याचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ द्या, जसं तुम्ही घेताय तसा। ठीक आहे, चला इथेच थांबूया।